नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आज कुठली रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर आज मस्त अशी चटपटीत चवीची आपण स्टफ्ड मिरची फ्राय बघणार आहोत। तर याचं स्टफिंग जे आहे हे थोडंसं वेगळं आहे आणि ही मिरची जी आहे ती अतिशय छान लागते। अगदी तुम्ही नुसती खाण्यासाठी तोंडी लावण्यासाठी पण ही मिरची बनवू शकता। आणि व्हेज जेवणात जर जेवणाची चव अजून दुपटीने वाढवायची असेल तर अशी ही मिरची फ्राय जी आहे ती नक्की तुम्ही करून बघा। तर चला तर सुरुवात करूयात मग आजच्या या मस्त अशा चटपटीत चमचमीत आणि झणझणीत रेसिपीला। तर यासाठी मी अशा मोठ्या आकाराच्या ज्या कमी तिखट मिरच्या असतात पोपटी कलरच्या त्या घेतलेल्या आहेत। त्या जवळजवळ मी 6 ते 7-8 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते मी शेंगदाणे घेतलेले। शेंगदाणे मी छान असे भाजून घेणार आहे। आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी मिडियम साईजचा एक गड्डा होता लसूणचा तो सोलून घेतलेला आहे आणि असे शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहेत आता। आणि ही जी मिरची आहे ह्या मिरचीला मी मधून अशी स्लिट करून घेणार आहे, म्हणजे अशी उभी चीर पाडून घ्यायचे ज्याच्यामध्ये आपण हे जे आपण स्टफिंग बनवतो ते आपल्याला छान असं भरता येईल यासाठी अशी ही उभी चीर असं करून घ्यायची आहे आपल्याला। तर आता इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे आणि या लोखंडी तव्यामध्ये अगदी मी 1 टीस्पून मी तेल टाकणार आहे आणि यामध्ये मी 1 टीस्पून जिरे टाकलेले आहेत आणि आपण जे लसूण सोलला होता म्हणजे एक जवळजवळ 15-16 ह्या लसूण पाकळ्या हे सगळं टाकून आपण छान असं हे परतून घेणार आहोत, भाजून घ्यायचं आहे हे छान। आता हे भाजून घेतलेलं साहित्य असं थोडंसं थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सर जारमधून हे जाडसर असं वाटून घेणार आहे। तर यामध्ये मी आता एक मुठभर कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर शक्यतो जास्त टाकली तर छान हे जे सारण आहे म्हणजे हे जे स्टफिंग मिक्सर आपण बनवतो ते छान होतं। तर कोथिंबीर भरपूर घ्या। त्यानंतर हे लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आणि 1 कप हे भाजलेले शेंगदाणे घेतले ते मी टाकलेले आहे आणि हे सगळं असं एकत्र करून मिक्सर चालू बंद करून हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि छान असं आपण हे आता वाटून घेऊया। तर असं हे मिक्सर आपलं तयार झालेलं आहे स्टफिंग मिक्सर। आता थोडंसं हे मला घाई असल्यामुळे मी थोडंसं जास्त थंड झालं नव्हतं, हे थोडं गरम असतानाच मी हे वाटल्यामुळे थोडंसं हे चिकट झालेलं आहे। तुम्ही एकदम प्रॉपर असं थंड करून घ्या आणि मग हे वाटा, म्हणजे हे छान सारण जे आहे ते सुट्टं मस्त असं जाडसर होईल। हे माझं जसं झालेलं आहे तसं चिकट होणार नाही। तर आता हे जे मिक्सर आहे हे मी असं मिरचीमध्ये असं स्टफ करून घेणार आहे, छान असं भरून घेणार आहे आणि या सगळ्या मिरच्या मी अशा छान असं भरून घेणार आहे। आता ह्या सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी अशा छान स्टफ करून घेतलेल्या आहेत आणि हे जे उरलेलं सारण आहे हे आरामात 8 दिवस फ्रीजमध्ये छान राहू शकतं। ते तुम्ही नंतर मिरची फ्राय करताना किंवा कुठल्याही भाजीमध्ये पण घालू शकता। आता इथे सेमच मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे, म्हणजे एक 2 ते 3 टीस्पून असेल हे तेल टाकलेलं आहे आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या मिरच्या मी अशा छान अशा दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेणार आहे। आता ह्या मिरच्या अशा ठेवते मी आणि झाकण ठेवून पहिल्यांदा म्हणजे ठसका उडायला नको म्हणून झाकण ठेवून मी ह्या 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून देणार आहे आणि छान अशा ह्या मी खालून भाजून घेणार आहे। आता 2 ते 3 मिनटानंतर आपण चेक करूया। तर खालून अशी भाजली गेलेली आहे मिरची। आता अशी ही आपण पलटून घेणार आहोत आणि ही छान अशी मिरची ही सगळ्या साईडनं अगदी छान गोल्डन ब्राऊन मी भाजून घेणार आहे। तर अशा ह्या सगळ्या साईडने अगदी आपण चेक करून अशा व्यवस्थित भाजून घेणार आहोत ह्या मिरच्या। तर अशी ही छान अशी आपली मिरची भाजून झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊयात। इथे बघा सगळ्या साईडने ही छान अशी एकसारखी भाजली गेलेली आहे। आता मी ह्या मिरच्या काढून घेते। माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर अशा एका प्लेटमध्ये मी या सगळ्या मिरच्या ज्या आहेत भाजलेल्या त्या काढून घेतलेल्या आहेत
तर अतिशय भन्नाट अशी चव लागते या मिरच्यांची. तर नक्की तुम्ही ही माझी रेसिपी करून बघा. तुम्हाला पण ही स्टफ्ड मिरची नक्की आवडेल. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, हटके रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. आता मी इथे मस्तपैकी असं छान असं तिखट डाळ आणि भात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ही अशी मिरची घेतलेली आहे. आणि आता मी डाळ, भात आणि ही तोंडी लावायला मिरची जी मी बनवलेली आहे ती मी खाऊन बघणार आहे. तर खूपच अगदी चवीला एकदम जबरदस्त अशी ही चटपटीत आणि झणझणीत मिरची झालेली आहे. तर नक्की तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करा.